Welcome student. In this lecture of straight line, we see the easy and important example of straight line. या लेक्चर मध्ये आपण स्ट्रेट लाईन मधील सोपी आणि महत्त्वाची एक्झाम्पल्स पाहणार आहोत. This example, what is asked? Find the angle between the lines. Angle between, how to find angle between line? This is theta, which is a tan inverse of m1 minus m2 upon 1 plus m1 m2. हे m1 आणि m2 म्हणजे काय तर स्लोप्स आहेत. m1 is a slope of say L1 and this is a slope of say L2. Now this is given, this slope, these two values are given, which is equal to root 3 and 1 upon root 3. Now we put this value in this formula, so we get theta is equal to tan inverse of m1 minus m2 means root 3 minus 1 upon root 3 and 1 plus m1 m2 means 1 upon root 3 into root 3. So this 1 upon root 3 and root 3 will get cancelled. Root 3, here root 3 get cancelled. Here denominator is 1, so take cross multiplication. So theta is equal to tan inverse of, subtract this, root 3 into root 3, that is like this, root 3 into root 3 minus 1 upon root 3, 1 into root 3, that is root 3. Now here this will get cancelled. इथे हे कॅन्सल झाल्यानंतर काय होईल, तर 1 plus 1 त्याची किंमत या ठिकाणी 2 येईल. Now this root 3 into root 3, हे root 3 into root 3 which is equal to root 3 square, याचा अर्थ root 3 square, आणि root 3 square म्हणजे किती येणार, which is equal to 3. So instead of we put 3, so this is equal to tan inverse of say 3 minus 1 upon root 3 divided by 2, which is equal to tan inverse of 3 minus 1 is 2 upon root 3 upon 2, which is equal to tan inverse of, हे 2 upon root 3 आहे, हे divided by 2 म्हणजे व्यस्त गुणिले होईल ते, म्हणजे 1 upon 2 येईल. So 2 will get cancel and we will get here, या ठिकाणी काय मिळेल, tan inverse of 1 upon root 3. So this is theta. So take tan to the left side. Tan theta is equal to 1 upon root 3. Theta is equal to 1 upon root 3. Therefore theta is equal to 30 degree. For 30 degree, tan 30 is equal to 1 upon root 3. So angle theta is equal to 1 pi by 6 or 30 degree. This is required answer. The straight lines example पहा, परीक्षेमध्ये हे नेहमी विचारतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि दिस इज आस्क्ड फॉर 3 मार्क्स, 3 मार्कासाठी विचारतात. फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स. हे दोन लाईन्स आहेत, कॉल दिस इज L1, 3x plus 2y plus 4 is equal to 0, आणि सेकंड लाईन आहे L2 which is 2x minus 3y minus 1 is equal to 0. आता हे L1 जे आहे, त्या L1 वरून काय करायचं, M1 शोधायचं. M1 म्हणजे काय, तर हे M1 म्हणजे स्लोप ऑफ L1, स्लोप ऑफ L1, त्याचं फॉर्म्युला काय, मायनस ए अपॉन बी. M1 मायनस ए म्हणजे काय, तर एक्सचा कोएफिशियंट 3 मायनस, आणि बी म्हणजे वायचा कोएफिशियंट 2. सो दिस इज M1. सिमिलरली दिस इज L2. हे L2 काय, 2x मायनस 3y मायनस 1 इज इक्वल टू 0. हे L2 वरून M2 म्हणजे काय, तर स्लोप ऑफ L2. आधी ह्या दोन लाईनचे स्लोप शोधून घ्यायचे. स्लोपचा फॉर्म्युला मायनस ए अपॉन बी विच इज इक्वल टू मायनस ए म्हणजे इथला एक्सचा कोएफिशियंट 2, बी म्हणजे वायचा कोएफिशियंट, टेक विथ साइन, चिन्हासहित घ्यायचे, विच इज इक्वल टू मायनस 3 विच इज इक्वल टू 2 अपॉन 3. हे मायनस इंटू मायनस प्लस होईल. सो व्हॉट इज M2, वी गेट हिअर 2 अपॉन 3. दिस इज व्हॅल्यू ऑफ M2. नाव नेक्स्ट फॉर्म्युला, अँगलचा फॉर्म्युला काय, थीटा इज इक्वल टू tan inverse of, you have to remember this formula, M1 minus M2
अपॉन 1 प्लस m1 m2 ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. नाव पुट व्हॅल्यूज. ते याच्यामध्ये काय करायचं, किमती ठेवा. m1 मायनस m2, m1 काय -3/2 -3/2 मायनस हे m2 ची व्हॅल्यू आहे 2/3 डिवाइडेड बाय 1 प्लस m1 m2. m1 मीन्स -3/2 आणि या ठिकाणी m2 म्हणजे 2/3. दिस इज 2/3 विच इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ. या ठिकाणी डिनॉमिनेटर्स सारखे नाहीत त्यामुळे सेम करून घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -3 × -3 -9 2 × 2 दिस विल बी -4 अपॉन 2 × 3 6. परंतु डिनॉमिनेटरला काय होतंय ते पहा आधी. हे 3/3 विल गेट कॅन्सल, 2/2 विल गेट कॅन्सल. अपोजिट पोझिशनला आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आहेत, कॅन्सल होतील. त्याच्यानंतर हे प्लस इंटू मायनस मायनस होईल. हे 1 आणि कॅन्सल झाल्यानंतर ते 1 येईल, विच इज इक्वल टू, इफ यू फर्दर सिम्प्लिफाय दिस, then this is equal to -9 - 4 -13/6. परंतु हे 1 - 1 0 येते. डिनॉमिनेटरला 0 असेल तर त्या ठिकाणी आपण इन्फिनिटी असं लिहितो, नॉट डिफाइंड. सो दिस इज इन्फिनिटी बिकॉज दिस इज डिवाइडेड बाय 0. वी गेट tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी. आता हे tan इनवर्स लेफ्टला घ्या म्हणजे tan थीटा इज इक्वल टू इन्फिनिटी. सो देअरफॉर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. तर थीटा 90 असेल तर tan 90 ची व्हॅल्यू इन्फिनिटी अनडिफाइंड अशी घेतो आपण. सो थीटा इज इक्वल टू आयदर 90 डिग्री or this is π/2 radian. Okay, so this is required angle. Now see this example of straight line. What is asked? Find the equation of straight line passing through the point of intersection. हे दोन लाईन्स आहेत, x plus y is equal to 4 आणि दुसरी आहे 2x plus y is equal to 4. यांचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे याच्यामधून ही लाईन पास होते L आणि इकडे x ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस. हे दोन्ही काय पॅरलल आहेत. सो दिस विल बी लाईक दिस. आता आधी काय करायचं, तर हा P जो आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन P हे शोधायचा. सो टू फाइंड फर्स्ट, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं, टू फाइंड P, हा P पॉइंट ऑफ इंटरसेक्शन शोधायचा. त्यासाठी काय करायचं, सॉल्व दिस टू इक्वेशन. सॉल्विंग दिस टू इक्वेशन्स यू हॅव टू सॉल्व. Solve this two equation. 2x plus y is equal to 4 आणि x plus y is equal to also 4. हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे बाय इलिमिनेशन ऑफ व्हेरिएबल. हे y दोन्हीचा कोएफिशियंट सारखा आहे त्यासाठी इथे सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केल्यानंतर याचं साइन चेंज होईल, मायनस, हिअर ऑल्सो मायनस, दिस ऑल्सो मायनस, आणि सबट्रॅक्शन करा. या ठिकाणी 2x - x x येईल, हे प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल, 4 - 4 दिस विल बी 0. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळाली. नाउ पुट दिस व्हॅल्यू x इक्वल टू 4 इन दिस 1. या कुठल्याही एका इक्वेशन मध्ये x ची किंमत ठेवा या ठिकाणी. सो देअरफॉर पुट इन इक्वेशन 1. सो व्हॉट हॅपन, 2x, x म्हणजे काय 0, प्लस y इज इक्वल टू 4. देअरफॉर व्हॉट वी गेट हिअर, y इज ऑल्सो 4. सो x इज 0, y इज 4. म्हणजे हा P जो आहे पॉइंट x1 y1 तो आपल्याला काय मिळाला, 0, x कोऑर्डिनेट 0 आणि y कोऑर्डिनेट 4. सो दिस इज पॉइंट P x1 y1 विच इज इक्वल टू 0 4. नाउ सेकंड पार्ट जो आहे तो स्लोप. आता स्लोप काय, तर L ही जे आहे, L गिव्हन याचं जे इक्वेशन, ज्याचं इक्वेशन शोधायचं आहे, L is parallel to x axis. L is parallel to x axis. Now slope of x axis. Slope of x axis. X axis चा स्लोप किती असतो, 0 असतो.
Now two lines are parallel. Two lines are parallel. L1 parallel to L2. Then M1 is equal to M2. जे दोन लाईन्स पॅरल असतील तर त्याचे स्लोप सारखे असतात. आता ही एल एक्स ऍक्सिसला पॅरल आहे आणि एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 आहे. देअरफॉर स्लोप ऑफ एल say denoted by m, which is also 0 because these two lines are parallel and x-axis slope is 0. Now we have to find equation of tangent, equation of straight line. इक्वेशन फाइंड करायचे. इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपल्याकडे हे पॉइंट आहे अँड दिस इज स्लोप. काय करायचं, हे पॉइंट आणि स्लोप दिलेलं आहे. देअरफॉर बाय युजिंग काय वापरायचं, देअरफॉर बाय स्लोप पॉइंट फॉर्म. आणि स्लोप पॉइंट फॉर्मचा हा फॉर्म्युला आहे, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. नाव पुट व्हॅल्यूज. y मायनस y1 ही जी व्हॅल्यू आहे 0,4 तीच काय x1 y1 आहे. सो y मायनस y1 y मायनस y1 म्हणजे काय 4 विच इज इक्वल टू m. m म्हणजे स्लोप ऑफ एल किती येतो 0. x मायनस x1 म्हणजे काय 0. x1 ची व्हॅल्यू काय 0. सो व्हॉट वी गेट y minus 4 is equal to 0 into this bracket will be 0. So we get y is equal to 4. So this is a required equation of straight line. Y is equal to 4. पुढील एक्झाम्पल पहा. फ्रॉम स्ट्रेट लाईन. दिस ऑल्सो आस्क्ड फॉर 3 मार्क्स. 3 मार्कासाठी हे विचारतात पेपरमध्ये. फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता या ठिकाणी काय म्हटलंय, फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स. फाइंड perpendicular distance from this point from this line. म्हणजे हे पॉइंट आहे, दिस इज पॉइंट P, याला P म्हणा, which is 5, 4. and you have to find the distance. This line is given 2x plus y is equal to 34. हे PM हे जे डिस्टन्स आहे हे शोधायचे. या PM डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू of this is ax1 plus by1 plus c upon a square plus b square which is equal to x1 y1. इथले x1 y1 म्हणजे कोण, हे हा पॉइंट, याचे जे कोऑर्डिनेट दे आर नथिंग बट x1 y1. नाउ राईट दिस इन जनरल फॉर्म. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. म्हणजे 2x प्लस वाय हे प्लस 34 इकडे घ्या लेफ्टला, मायनस 34 इज इक्वल टू 0. आता या इक्वेशन मध्ये काय करायचे, हे जे इक्वेशन आहे याच्या फक्त x आणि y चे आहे, ते x आणि y च्या ऐवजी x1 आणि y1 ठेवायचे. म्हणजे हे इक्वेशन आहेत या पद्धतीने इथे लिहायचं. हे असं लिहायचे 2 इंटू एक्स प्लस दिस इज y मायनस 34. आता x च्या ऐवजी x1 म्हणजे या ठिकाणी 5 लिहायचं, 5. y च्या ऐवजी y1 म्हणजे इथं 4 लिहा आणि पुढे जाऊन सिम्प्लिफाय करायचे. डिवाइडेड बाय a स्क्वेअर. a म्हणजे x चा कोएफिशियंट असतो, तो इथं 2 आहे त्याचा स्क्वेअर करायचा 2 स्क्वेअर प्लस b म्हणजे y चा कोएफिशियंट विच इज हिअर y चा कोएफिशियंट काय 1 आहे, मग 1 स्क्वेअर असं लिहा. नाव सिम्प्लिफाय दॅट आणि पुढे सिम्प्लिफाय करायचे. हे तुम्ही सोडवते चालेल, कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने सोडवते चालेल. 2 इंटू 5 दिस विल बी 10. ॲक्युरेसी येण्यासाठी कॅल्क्युलेटरनं पण एकदा चेक करा. प्लस 4, 10 प्लस 4 दिस विल बी मायनस 34 अपॉन दिस इज 4 प्लस 1 विच इज इक्वल टू, आता हे 10 प्लस 4 14 मायनस 34 दिस विल बी मायनस 20. यू मे यूज कॅल्क्युलेटर. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट आहे 4 प्लस 1 दॅट इज 5 विच इज इक्वल टू मायनस 20 अपॉन रूट 5. हे फक्त याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे ते फक्त पॉझिटिव्ह लिहायचं आहे कारण ते डिस्टन्स आहे. रूट 20 अपॉन 5. यू मे राईट हिअर युनिट्स. So in this way you have to find the perpendicular distance.